लैंगिक शोषणाचे 58 नाही तर 100 पेक्षा जास्त व्हिडिओज असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। नाशकात सुरू असलेल्या एसआयटीच्या बैठकीतील पोलीस सूत्रांनी ही माहिती दिली आहे। नाशकात आयपीएस तेजस्विनी सातपुतेंच्या उपस्थितीत ही बैठक सुरू आहे। आरोपी कॅप्टन अशोक खरातवर लैंगिक शोषणाचे आरोप आहेत। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अभिजित सोनावणे। अभिजित, खरं तर ही अत्यंत गंभीर बाब आहे। जवळपास 100 व्हिडिओज असल्याची माहिती सूत्रांकडून समजते। काय अधिकची अपडेट आहे? अतिशय धक्कादायक अशी ही अपडेट आहे, कारण आत्तापर्यंत केवळ 58 व्हिडिओ महिलांच्या लैंगिक शोषणाचे पोलिसांच्या हाती लागल्याचं समजत होतं। मात्र आता आज सकाळपासून एसआयटीच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते यांच्या उपस्थितीमध्ये एसआयटीच्या टीमची बैठक सुरू आहे। नाशिक शहर पोलिसांनी नाशिक ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा या एसआयटीच्या टीममध्ये समावेश करण्यात आलेला आहे। या बैठकीमध्ये अनेक गंभीर बाबींवर चर्चा सुरू आहे। त्यापैकी सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे कॅप्टन अशोक खरात याचे महिलांचे लैंगिक शोषण करतानाचे 58 नाही तर 100हून अधिक व्हिडिओ असल्याची माहिती आता या सगळ्या बैठकीतून समोर येते आणि त्यामुळे आता लैंगिक शोषणातील पीडित महिलांचा आकडा देखील मोठा असण्याची शक्यता आहे। कारण जर 100 पेक्षा अधिक व्हिडिओ अशा पद्धतीचे महिलांना त्या ठिकाणी सुरुवातीला भीती दाखवायची, मग पूजापाठ करायचे आणि मग त्यानंतर त्यांचं लैंगिक शोषण करायचं, अशा पद्धतीची कॅप्टन खरात याची मोडस ऑपरेंडी होती आणि त्यामुळे आता पीडित महिलांचा देखील आकडा खूप मोठा असण्याची शक्यता आहे। आपण बघतोय की अगदी सुरुवातीपासूनच जे व्हिडिओ समोर येत आहे त्यामध्ये अतिशय स्पष्टपणे दिसत आहे की सुरुवातीला महिलांना पूजाविधी करायला अशोक खरात सांगायचा आणि त्यानंतर मग त्यांचा फायदा घेऊन त्यांचं लैंगिक शोषण केलं जायचं। आणि आता ही जी धक्कादायक माहिती त्यामध्ये 100हून अधिक असे व्हिडिओ आहेत, कारण पोलिसांच्या टीमने कॅप्टन खरातच्या घरातून काही लॅपटॉप आणि मोबाईल देखील जप्त केलेले आहेत। त्याची देखील फॉरेन्सिक तपासणी सध्या केली जाते आणि यातून आणखी मोठ्या प्रमाणात काही पुरावे जे आहेत ते समोर येण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता पोलिसांनी आपला सर्व फोकस जो आहे तो या पीडित महिलांवर केंद्रित केलेला आहे। कारण जर एकापेक्षा अधिक पीडित महिला जर समोर आल्या आणि त्यांनी तक्रार दिली तर अशोक खरात याच्या विरोधामधला जो गुन्हा आहे तो आणखी मजबूत करता येईल, तो आणखी स्ट्रॉंग करता येईल। या दिशेने आता पोलिसांनी आपल्या तपासाला वेग दिलेला आहे। एकूणच आता या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी पोलिसांच्या तपासामध्ये कोणते पुरावे समोर येत आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या सगळ्यामध्ये अशोक खरात याची जी वरिष्ठ राजकीय नेते असतील, बडे अधिकारी असतील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर याच सगळ्या तपासाअंती आणखी काय धागेदोरे हाती लागतात ते पाहणं महत्त्वाचं आहे। बड्या नावांचा समावेश असल्याचंही बोललं जात आहे।